व्यवस्थित वाजवा. आपण जमलेलो आहोत इथे आदिवासी गोविंद स्मारक समितीजवळ. आज जिथे 31 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज आदिवासी समाज बांधव रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी भरपूर प्रमाणात इथे जमलेले दिसत आहेत. आपण पाहू शकता इथे खूप काही गर्दी दिसत आहे. शालिक नेवारे ह्या स्मारक समितीचा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे सध्या. काय सांगाल आजच्या दिवसाला? आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे आणि दुःखाचा दिवस आहे आमच्यासाठी. 93 मध्ये 23 नोव्हेंबर ह्या दिवशी
जी घटना घडली त्या घटनेमध्ये आमचे 114 गोवारी बांधव शहीद झालेत आणि त्यांचा स्मृतिदिन म्हणून हा दिवस आम्ही पाळतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की या शहीदांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि ही शांती लाभण्यासाठी सरकारच्या डोक्यामध्ये प्रकाश पडायला पाहिजे की सरकारनं जी आमची मागणी होती, ज्या मागणीसाठी 114 गोवारी बांधव शहीद झालेत, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. तर ही मागणी सरकारनं तात्काळ पूर्ण करावी आणि गोवारींना न्याय द्यावा, ही मागणी ह्या ठिकाणी मी करतो आहे. 1956मध्ये काकासाहेब कालेलकरने एक अहवाल शिफारस दिली होती आणि त्या शिफारसीनुसार गोवारींना STमध्ये अनुसूचित जमाती यादीत समावेश करावा अशी शिफारस होती. पण 56मध्ये जो कायदा आला त्या कायद्यामध्ये गोंड गोवारी अशी नोंद झाली होती आणि तेव्हापासून गोवारींच्या मागे हे शुक्ल कास्ट लागलं आणि अन्यायाची गाथा जी आहे तिथपासून सुरू झाली. परंतु सरकारनं त्यावेळी अशी भूमिका घेतली होती की गोंडगोवारी नोंद जरी झाली असली तरी ती गोवारींचीच आहे आणि त्यामुळे गोवारींना गोंडगोवारी नावानं प्रमाणपत्र घ्यायला हरकत नाही आणि सरकारनं ते देणं सुरू केलं होतं. 1985पर्यंत बिनदिक्कत गोवारी, गोवारा, गोवारी या सगळ्या ज्या एवढ्या नोंदी आहेत ह्या सगळ्यांना सरकारनं गोंडगोवारी नावानं प्रमाणपत्र दिले होते. पण 85मध्ये 24 एप्रिल 1985ला शासनाने एक GR काढला आणि त्या GRनुसार गोवारींच्या ज्या मिळणाऱ्या सवलती आहेत त्या सवलती पूर्णपणे बंद केल्या आणि हा न्याय मागण्यासाठी आम्हाला 94मध्ये एक मोर्चा काढावा लागला आणि त्या मोर्चामध्ये साधारणतः 50 ते 60 हजार गोवारी बांधव पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रातून मोर्चामध्ये आले होते आणि शासनाच्या समोर आमची एकच मागणी होती की आम्हाला एक गोंडगोवारी म्हणून पूर्ववत सवलती द्या अथवा गोंडगोवारीमध्ये दुरुस्ती करा आणि गोवारींना सवलती द्या. पण शासनानं दोन्ही मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या मान्य केल्या नाहीत आणि त्यामुळे शासनाच्या विरुद्ध एक रोष निर्माण झाला होता आणि 94ला काढलेल्या मोर्चा शासनानं यावं आणि आमची परिस्थिती बघावी ही आमची भूमिका होती. आमच्या नेत्यांनी भूमिका घेतली होती पण सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि संध्याकाळ होता होता लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली आणि आमची 114 बांधव जे आहेत ते मृत्युमुखी पडलेत, शहीद झालेत. त्याचा प्रत्यक्षदर्शी मी स्वतः आहे आणि मी त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. त्या लाठीचार्जमध्ये मी सापडलो होतो, मलाही लाठ्या पडल्या होत्या आणि तेव्हाच्या सरकारमध्ये ते दाखवण्यासाठी वर्तमानपत्राच्या सगळ्या प्रतिनिधींनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळी ही सगळी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आम्ही कथन केली होती आणि आम्हालाही त्या लाठ्या पडल्यामुळे त्या पाठीवरती ज्या लाठ्या पडल्या त्याचे वळ आम्ही वर्तमानपत्रातल्या प्रतिनिधींना, सोशल मीडिया आणि सगळ्या मीडियांच्या प्रतिनिधींना ते त्यावेळेचे विरोधी पक्षनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा होऊन त्या सभेमध्ये आम्ही दाखवलं होतं. नंतरच्या काळात सरकार बदललं आणि दुसरं सरकार आल्यानंतर आमच्या अपेक्षा वाढल्या पण दुसऱ्या सरकारनेही आमचा अपेक्षाभंग केला आणि आज तागायत आमची मागणी पूर्ण झालेली नाही. आम्ही शासनाला हीच मागणी करतोय की आमची जी पूर्ववत मागणी जी आहे ती पूर्ण करावी आणि गोवारींवरती जो अन्याय आहे तो अन्याय संपवावा. काय सांगाल आपण? मी दीपक नागोसे, गोवारी स्मारक समितीचा कोषाध्यक्ष. आज 23 नोव्हेंबर 2094 पासून जे गोवारी हत्याकांड घडलं त्या हत्याकांडाला आज 31 वर्ष पूर्ण होऊ नये या ज्या मागणीसाठी या समाजाचं हत्याकांड घडलं ती मागणी अजूनही आमची पूर्ण झाली नाही आणि या हुतात्म्यांना न्याय मिळाला नाही ही आज मोठी समाजाची शोकांतिका आहे. म्हणून या सरकारकडनं आम्हाला एवढाच अपेक्षा आहे की आता तरी सरकार आमच्या या शहीद बांधवांना न्याय देतील एवढीच या सरकारकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद.